हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला या आवळ्यापासून तुम्हाला पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं करायचं ते मी दाखवणार आहे। आवळे म्हणजे एवढे छान असे बहुगुणी असतात। हे आवळे म्हणजे औषधाचं भांडारच आहे म्हटलं तरी काय वावगं होणार नाही। तर मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीनं माझ्या माझी आई अजून पण असंच करते या आवळ्याचं लोणचं। तर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं असं पारंपरिक पद्धतीने मी दाखवणार आहे तुम्हाला। पण असं चांगलं असं ताजा असं आवळं घ्यायचं आहे ते। आणि आता हे स्वच्छ धुवून घेतलेले मी, त्यासाठी हे लागणारं साहित्य या मोहऱ्या घेतलेले 2 चमचे, जिरे 1 चमचा, ओवा 1 चमचा आणि मेथी अर्धा चमचा आणि हिंग आणि तिखट मीठ हळद हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। म्हणजे जास्त बारीक करायचं नाही, मोठं असं भरड अशी करायची आहे। हे आता काही सुद्धा भाजलेलं नाही, बिना भाजायच्या आधी ह्याचं भरड करून घ्यायचे। भाजल्यानंतर त्यातलं जीवनसत्व थोडं नष्ट होतं, त्यामुळे भाजायचं नाही आहे। हे आता मिक्सरला भरड करून घ्यायचे। आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे मी, त्यामध्ये 1 चमचा छोटा असं तेल घालायचं आहे। आता धुवून स्वच्छ घेतलेले हे आवळं या तेलामध्ये टाकायचं आहे। आता गॅस बारीक करायचा आहे। या पद्धतीने तुम्ही करून बघा। आता ह्याला तेलावर असं परतून घेतलेलं आहे, जसं पकडीने असं हलवून परतून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ घाला। तुमच्याकडे कुठलं मीठ असेल ते, माझ्याकडे काळं मीठ आहे, काळं मीठच लोणच्याला छान लागतं। काळ्या मिठातच लोणचं करायचं असतं, तर मी ते मीठ घातलेलं आहे। आता पुन्हा परतून घ्यायचं आहे असं मीठ घालून। याला आता पाणी नाही घालायचं आहे। ते आता असंच एक 10 मिनिटासाठी बारीक गॅस करून त्याला झाकून ठेवायचं आहे। आता ह्याला प्लेट ठेवून बारीक गॅस करायचा नाही, 10 मिनिटासाठी त्याला वाफवून घ्यायचं आहे। एक जण काय करतात की पाणी ठेवून पाण्यामध्ये आवळं उकळून घेतात, त्याचं सगळं जीवनसत्व नष्ट होतं, पाण्यात सगळं पूर्ण उतरून जातं। तेव्हा असं केल्यामुळे त्याची चव पण वाढते, त्याचं जीवनसत्व पण टिकून राहतं। आता 10 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे। आता आवळा शिजलेला आहे। हा आता तेलातच आवळा शिजवलेला आहे मीठ घालून, त्यामुळे थोडासा त्याला डाग पडतोय। आणि मी तुम्हाला सांगणार आहे की आवळं शिजवताना त्या प्रकारे सारखं सारखं असं हलवत राहायचं आहे, नाही असं चिकटतं खाली आवळं, असा काळा काळा पडतो म्हणजे जास्त जळून बसेल, त्यामुळे असं हलवायचं आहे। आता या आवळं शिजलेलं आहे, आता त्याला गार करून घ्यायचं आहे। आता मी गॅस बंद करणार आहे। असा आवळा उकडून घेतलेला आहे हा तेलामध्येच, असं छान असा उकडला गेलाय। तर आता हे अशा त्याच्या फोडी करून घ्यायचे आणि आतले बिया काढून घ्यायचे आहेत। आता असं सर्व अशा बिया काढून घ्यायच्या आहेत। आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घालायचं आहे। आता गॅसवर भांडं ठेवलेलं आहे, तेल घालून गरम केलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आहे। भरड केलेली की आता हे तेलात घालायची आहे। आता त्यामध्ये भरड टाकायची आहे। आता गॅस बंदच केलेला आहे, थोडं तेल पण असं गार करूनच घ्यायचं आहे। पूर्ण गरम गरम राहिलं तर ते तेल करपून जाईल हा मसाला, त्यामुळे करपून द्यायचा नाही हा मसाला। आता ही लसूण पण अशी बारीक चिरून घेतलेली आहे, मी मग अशी सांगितली नाही, विसरून राहिली। हा लसूण बारीक चिरून घेतला, ह्याला पण काय असं भाजून घ्यायचं नाही आहे। आता हळद टाकायची आहे, त्यामध्ये थोडंसं घालायचं, मग अशी मीठ घातलेलंच आहे आवळे उकडताना, मी थोडंसं घालायचं।
कुठलं पण लोणचं करा त्याला हिंग लागतोच, त्याच्यासाठी आता हिंग घालायचं आहे. आता तिखट घालायचं आहे, तुमच्या आवडीनुसार तिखट घालायचं आहे, कमी जास्ती. मी 1.5 चमचा तिखट टाकलेला आहे. आता ह्यामध्ये मसाला असा काही घालायचा नाही आहे दुसरा, एवढंच घालायचं आहे. आता हे थोडं गार करून घ्यायचं. आता हे माझं गार झालेलं आहे, गार करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा आवळा टाकायचा आहे. आता असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं छान असं आवळ्याचं लोणचं असं तयार झालंय. तर आवळ्याचा फायदा असं भरपूर असा आवळ्याचा फायदा आहे. आवळा म्हणजे असा बहुगुणीच म्हटलेला आहे. त्यासाठी हे आजारी माणसाने जर लोणचं खाल्लं तर ते आजारी माणूस सुद्धा वर उठतो, एवढी ताकद या आवळ्यामध्ये असते. आवळ्याच्या रोजच्या खाण्यानं प्रतिकारशक्ती वाढते, लहान मुलांची स्मरणशक्ती वाढते. लहान मुलांना आवळा हा आवर्जून द्यावा, असा हा आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही करून खाऊन बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा. असं पारंपरिक पद्धतीने असं लोणचं केलेलं आहे माझ्या आईच्या पद्धतीनं. अजून पण माझी आई करती लोणचं, आवळ्याचा सीझन आला की लोणचं करतीच. आणि आता हे काचेच्या बरणीत, काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून त्या बरणीतच आता हे गार झाल्यानंतर भरून ठेवायचं. कारण का थोडं हे भांडं गरमच राहते, त्यामुळं गार झाल्यानंतर ते भरून ठेवायचं. आणि आता ह्याला तेल पण जादा नाही आहे, बरोबर असंच तेल पाहिजे, कारण का तेल जादा पण घालायचं नाही आहे. तर हे आता मुरल्यानंतर ह्याचा खार पण थोडा होईल बरणीत भरून ठेवल्यानंतर. मग तुम्ही फ्रीजला जर भरून ठेवलं तर तुम्हाला जास्त दिवस टिकेल ते. असं हे बहुगुणी लोणचं खाण्यासाठी तयार आहे. आवळ्याचं लोणचं खाण्यासाठी तयार आहे. अशी बरणी स्वच्छ अशी काचेची घ्यायची आहे आणि ह्याला हा चमचा पण असा वाळलेलाच घ्यायचा आहे. वाळलेल्या बरणीत असं भरून फ्रीजला ठेवायचं आहे. आता तुम्हाला हे, कारण का हे जर बाहेर लोणचं ठेवलं तर ह्याला बुरशी येते आवळ्याच्या लोणच्याला. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.